Hello guys, welcome to my channel Abhijit Goenka 1CR as certified villain. मित्रांनो, आज शनिवार असल्यामुळे आपण रोकडे हनुमान मंदिरात जाणार आहोत दर्शनासाठी. तर मित्रांनो, हे आहे आपलं रोकडे हनुमान मंदिर. तुम्ही बघू शकतात भाविकांची गर्दी. रोकडे हनुमान मंदिर मित्रांनो, 19व्या शतकातील पुण्यातील महाराष्ट्रीय संत जंगली महाराज आपल्या शेवटच्या दिवसात याच रोकडोबा मंदिरात राहिले. त्यांनी 1870 साली या मंदिराची पुनर्रचना केली असे म्हणतात. कामगारांना ज्या रोख पेशात त्यांनी मोबदला दिला जाई त्या रोख किंवा रोकडा या शब्दावरून या मंदिराचे नाव पडले असे काही जण मानतात. मित्रांनो, तुम्ही जागती ज्योत बघू शकतात. जय श्रीराम. सतराव्या शतकात स्थापन केले गेलेले हे मंदिर जरी एक छोट्या चिंचोळ्या गल्लीत असले तरीही मंदिराच्या आत मात्र मोठी मोकळी जागा आहे. येथील मुख्य स्थानिक दैवत हे श्री हनुमानाचा अवतार म्हणजेच श्री रोकडोबा आहे. मित्रांनो, मंदिराच्या आवारामध्ये भोलेनाथ भगवानांचं पण मंदिर आहे. तुम्ही बघू शकतात. गणपती बाप्पा देखील आहे. त्यानंतर आपण माता राणींचे दर्शन घेऊयात. जय माता दी. बघा किती उत्कृष्ट मूर्ती आहेत मित्रांनो. त्यानंतर मंदिराच्या आवारात एक छोटंसं मंदिर आहे. ते आहे ओम साईराम, साईबाबांचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकतात. श्री स्वामी समर्थांचा एक फोटो देखील आहे. बजरंग बलीचा फोटो देखील आहे मंदिराच्या आवारात. या ठिकाणी तुम्ही नारळ देखील फोडू शकतात. मित्रांनो, आजचा दिवस फार छान गेलेला. ही माझी मॉम तुम्ही बघू शकतात शांतपणे बसलेली आहे. त्यानंतर इथं डेली जे भोजनालय आहे मित्रांनो, सकाळ संध्याकाळ इथं भंडारा देखील असतो. तुम्ही कधी आले तुम्ही स्वाद घेऊ शकतात. खूप छान मंदिर आहे मित्रांनो. तुम्ही एकदा नक्की या दर्शनाला. हा देखील बाहेरचा परिसर आहे. स्पेस फार मोठा आहे रोकडे हनुमान मंदिराचा. मित्रांनो, हे मंदिर बजरंग बलींचे गुरूंचं आहे म्हणजेच श्रीरामांचं. राम मंदिराची फ्रंट साइड आहे मित्रांनो ही. आणि इथे तुम्ही भरपूर होम हवनचे जागा बघू शकतात. आता आपण श्रीरामांचं दर्शन करायला जाऊयात. स्टे ट्यून. जय श्रीराम. मित्रांनो, शनिवार असल्यामुळे आज फार गर्दी होती. तुम्ही बघू शकता मम्मीजींचं दर्शन झालेलं आहे. जय श्रीराम. जय वीर हनुमान. मित्रांनो, तुम्ही देखील दर्शन घेऊ शकतात. मंदिराचं बॅक साइड फार निसर्गरम्य वातावरण होतं मित्रांनो. या ठिकाणी पत्र्याच्या शेडखाली तुम्ही देखील वेट करू शकतात. त्यानंतर रोकडे हनुमान मंदिर तुम्ही बघू शकतात. परिसर एकदा बघून घ्या मित्रांनो तुम्ही. तर मित्रांनो, आपण इथेच आपल्या मिनी व्लॉगचा एंड करूयात.
तुम्ही लवकरात लवकर रोकडे हनुमान मंदिरात दर्शनासाठी यावे, हीच तुम्हाला नम्र विनंती. जय श्रीराम, जय वीर हनुमान.